विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकतेच पालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान दोघांमध्ये सुमारे 2 तास चर्चा झाली। या चर्चेत शानू पठाण यांनी आपण इंडिया आघाडीचे प्रवक्ते तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला बळ मिळवून देऊ या शब्दात दानवे यांना आश्वस्त केले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नुकतेच ठाणे दौऱ्यावर आले होते। त्यावेळेला दानवे यांनी शानू पठाण यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। याप्रसंगी शानू पठाण, मर्जिया पठाण यांना सामाजिक तथा राजकीय विषयांवर अंबादास दानवे यांनी मार्गदर्शन केलं। मर्जिया पठाण यांच्या कामाबद्दल आपणाला माहिती मिळत असून मर्जिया ही सामाजिक जाणीव असलेली तरुण असून तिच्या कामामुळेच ती जनतेमध्ये लोकप्रिय होतीये, अशा शब्दात दानवे यांनी मर्जिया पठाण यांचं कौतुक केलं। दरम्यान ठाणे जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत झालेल्या चर्चेत ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला लोकप्रियता लाभतेय। ठाणे जिल्ह्यात डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीला प्रचंड यश संपादन करून देऊ, असं शानू पठाण यांनी दानवे यांना सांगितलं।